नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्योती काटवे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये। कालच्या सेशनमध्ये मी तुम्हाला हे स्टार्टिंगचे जे 10 क्वेश्चन्स आहेत हे पूर्णपणे अबॅकसचे टूलवर स्टुडंट कशा पद्धतीने करतात हे शिकवलं होतं। आजच्या सेशनमध्ये पुढचे 10 क्वेश्चन्स मी तुम्हाला अबॅकस टूलवर कॅल्क्युलेट करून दाखवणार आहे। कालचा नक्कीच तुम्हाला व्हिडिओ समजला असेल। आजचाही व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुमचे काहीही डाऊट असतील तर ते पूर्णपणे क्लिअर होतील आजच्या व्हिडिओने। नेक्स्ट तुम्हाला काहीही डाऊट असतील तर तुम्ही नक्की कमेंटच्या थ्रू सांगा। तुम्हाला जेही डाऊट्स असेल ते पूर्ण क्लिअर करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन। आणि जर का कोणी व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर खाली जो बेल आयकॉन दिलाय तोही प्रेस करा जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज जे पण मी व्हिडिओज अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील। आणि आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा। तुम्ही जर बिगिनर्स असाल, अबॅकस पहिल्यांदा शिकत असाल किंवा पहिल्यांदा तुम्ही घरी बसून शिकायचा प्रयत्न करत असाल तर नक्की तुम्हाला हा व्हिडिओ फायदेशीर ठरेल। तर पूर्ण व्हिडिओ पहा, स्किप करू नका। प्रत्येक क्वेश्चन्सच्या थ्रू तुमचे प्रत्येक डाऊट्स क्लिअर होणार आहेत। तुम्हाला काही डाऊट्स असतील, वेगवेगळे फॉर्म्युले जे पण यूज केले जातात ते कशा पद्धतीने यूज केले जातात हे सर्व क्वेश्चन्सच्या थ्रू पूर्णपणे क्लिअर केले जाणार आहेत। तर प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा। चला तर मग इथं 11 नंबर क्वेश्चन जो दिलेला आहे तो मी इथं टूलवर सॉल्व्ह करून दाखवते। फिंगर्स तेच यूज करणार आहे जे कॅल्क्युलेशनच्या वेळेस स्टुडंट यूज करतात व्हिज्युअलायझेशनच्या वेळेस। ओके, तर ते फिंगर्सवर सुद्धा लक्ष द्या तुम्ही जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे हे क्लिअर होईल। फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 4 + 6 + 8 - 2 and 9 + 9। 11 नंबर क्वेश्चन आहे। तर इथे फर्स्ट काय करायचंय 4, तर हे 4। ओके, नेक्स्ट दिलेला आहे +6। आता +6 साठी फॉर्म्युला यूज करायचा, त्याचा फॉर्म्युला आहे +10 - 4। नेक्स्ट आहे +8। आता इथे बीट्स अवेलेबल आहेत तर आपण डायरेक्टली +8 करू शकतो। मी जे फिंगर्स यूज करत आहे ते पूर्णपणे नीट पहा तुम्ही, कारण फिंगर्स खूप महत्वाचे आहेत। आता मी इथे 8 साठी 5 ऍड करण्यासाठी मी थंब फिंगरचा यूज केलाय आणि खालचे 3 ऍड करण्यासाठी 5 साठी मी इंडेक्स फिंगरचा यूज केलाय आणि खालचे 3 जे ऍड करायचे त्याच्यासाठी मी थंब फिंगरचा यूज केलाय। ओके, नेक्स्ट दिलेला आहे -2, देन दिस इज -2, आपण इथं -2 करणार। नेक्स्ट दिलेला आहे +9, तर +9 साठी फॉर्म्युला यूज करावा लागेल +10 and -1। ओके, तर आपला आन्सर येतं 25। ओके, नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 7 + 2 + 6 - 5 and +8। तर फर्स्ट हे टूल क्लिअर करा। जे पण आन्सर लाईनला जे पण बीट्स टच झालेले असतील ते सगळ्यात आधी क्लिअर करणं खूप महत्वाचं आहे, कारण जर का आपण क्लिअर केले तरच आपण कॅल्क्युलेशन योग्यरित्या करू शकतो। जर क्लिअर केले असतील तर ते कॅल्क्युलेशन इझिली करता येतं। जर एखादी बीट वर आलेली असेल किंवा आन्सर लाईनला टच झालेली असेल तर तिथं आपला आन्सर रॉंग येईल। ओके, तर सेकंड क्वेश्चन करूया। फर्स्ट आहे 7, देन दिस इज 7। ओके, तर 7 + 2, तर +2 साठी इथं आपल्याला काहीच करायची गरज नाही, फॉर्म्युला यूज करायची गरज नाही, डायरेक्टली आपण +2 करू शकतो। नेक्स्ट दिलेला आहे +6 साठी फॉर्म्युला यूज करावा लागेल +10 and -4। ओके, नेक्स्ट इज -5, देन दिस इज -5, आपण डायरेक्टली -5 करणार। नेक्स्ट दिलेले आहे +8, तर +8 साठी इथं काहीच फॉर्म्युला यूज करायची गरज नाहीये, डायरेक्टली करू शकतो +8। ओके, तर आपला आन्सर येईल 28। टूल सर्वात आधी क्लिअर करायचे। आता समजा तर तुम्हाला फिंगर्सने टूल क्लिअर करायला अवघड जात असेल तर आपण डायरेक्टली अशा प्रकारे पेन्सिलच्या थ्रू ही टूल क्लिअर करू शकतो। पेन्सिलच्या थ्रू स्टुडंट्स इझिली टूल क्लिअर करू शकतात। नेक्स्ट क्वेश्चन आहे 9 - 7 + 3 and 7, देन हे फर्स्ट 9। ओके, 9 - 7, तर -7 साठी हे 2 मायनस करणार आणि हे 5 -7 +8 चा फॉर्म्युला आहे +10 - 2। नेक्स्ट आहे +3, देन दिस इज +3। ओके, +3, नेक्स्ट आहे +7 चा फॉर्म्युला आहे +10 - 3। तर आपला आन्सर येईल 20। ओके, नेक्स्ट क्वेश्चन है 9 + 7
+3 +9 +9. तर फर्स्ट हे 9, हे 9 पूर्ण येतील. +7 साठी फॉर्म्युला आहे +10 and -3. ओके, नेक्स्ट आहे +3. तर +3 पुन्हा +3 इथे ऍड करा, बीट्स अवेलेबल आहेत. तर नेक्स्ट इज +9. +9चा फॉर्म्युला आहे +10 -1. नेक्स्ट इज पुन्हा +9 आहे तर +10 -1. आपला आन्सर येतं 37. ओके, नेक्स्ट क्वेश्चन है 8 + 9 + 8 + 5 + 4. फर्स्ट है 8 + 9. तो +9 +10 -1 करना +9 साठी. नेक्स्ट है +8 +8चा फॉर्म्युला आहे +10 -2. नेक्स्ट इज +5. आता +5 साठी इथं 4 आहेत आणि वरचं ऑलरेडी 5 ऍड आहे. तर इथं +5 साठी फॉर्म्युला यूज होईल +10 and -5. नेक्स्ट दिलेलं आहे +4. तर हे +4. तर आपला आन्सर येईल 34. ओके, नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 3 + 8 + 9 + 4 and +5. फर्स्ट हे 3. +8 साठी फॉर्म्युला यूज होईल +10 -2. नेक्स्ट इज +9. तर +9 साठी इथे फॉर्म्युलाच यूज करावा लागेल +10 -1. +10 -1. नेक्स्ट इज +4. +4 इथे डायरेक्टली हे +4 होतील. नेक्स्ट आहे +5. देन दिस इज +5. आपला आन्सर येईल 29. ओके, नेक्स्ट क्वेश्चन है 4 + 6 + 8 + 9 - 6. देन दिस इज 4. आता +6 साठी फॉर्म्युला यूज होईल +10 and -4. ओके, नेक्स्ट आहे +8 ऑलरेडी इथं बीट्स अवेलेबल आहेत तर आपण डायरेक्टली +8 करू शकतो. तर हे +8. नेक्स्ट दिलेलं आहे +9. +9 साठी फॉर्म्युला आहे +10 -1. नेक्स्ट इज -6. तर -6 साठी हे 1 आणि हे 5 मायनस करणार. आपला आन्सर येईल 21. नेक्स्ट है 2 + 9 + 7 + 8 - 6. फर्स्ट हे 2. त्याच्यानंतर हे +9. तर +9 साठी +10 -1. नेक्स्ट इज +7. आता +7 साठी इथं फॉर्म्युला यूज करायची गरज नाहीये. तर ऑलरेडी बीट्स आहेत तर आपण डायरेक्टली +7 करू शकतो. तर हे +7. ओके, नेक्स्ट इज +8. +8 साठी फॉर्म्युला यूज करावा लागेल +10 and -2. नेक्स्ट दिलेले +7 साठी इथे मी पुन्हा घेते हे बीट्स. फर्स्ट दिलेले आहे 2. देन दिस इज 2 +9. तर +10 -1 +7 +7 आपण डायरेक्टली इथे +7 करणार. नेक्स्ट इज +8 +10 -2 +8 and नेक्स्ट इज -6. देन दिस इज -6. आपला आन्सर येतं 20. नेक्स्ट क्वेश्चन दिलेलं आहे 9 + 9 + 8 + 9 + 4. फर्स्ट हे 9. नेक्स्ट पुन्हा 9 दिले तर पुन्हा 9 साठी इथं फॉर्म्युला यूज करायचे +10 and -1. नेक्स्ट इज +8. +8 साठी फॉर्म्युला आहे +10 -2. पुन्हा +9 आहे तर +10 -1. नेक्स्ट इज +4. देन दिस इज +4. तर आपला आन्सर येतं 39. ओके, देन लास्ट क्वेश्चन इज 2 + 9 + 6 + 8 and +5. तो फर्स्ट है 2 + 9. तो +10 -1 +9. नेक्स्ट इज +6. तर डायरेक्टली +6 करू शकतो आपण इथं. नेक्स्ट पुन्हा दिलेले +8. देन +10 -2 +8चा फॉर्म्युला. नेक्स्ट दिले +5. आता +5 साठी पुन्हा फॉर्म्युला +10 -5. देन आपला आन्सर येतं 30. आहे की नाही सोपं? अशा पद्धतीने अबॅकसच्या या टूलवर इझिली आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. विद्यार्थी या टूलच्या साहाय्याने खूपच जलद गतीने कॅल्क्युलेटरपेक्षाही जास्त स्पीडने कॅल्क्युलेशन करतात. टूलच्या साहाय्याने आपण कितीही मोठी संख्या असेल, जशी की इथे 90 लाखापर्यंतची संख्या आहे या टूलवर, कारण हे 13 रॉडचं टूल आहे. तर जर का 17 रॉडचं टूल असेल तर त्याच्यामध्ये अजूनही संख्या असतात.
त्याच्यामध्ये करोडपर्यंतची संख्या घेऊ शकतो आणि याच्यामध्ये 90 लाखापर्यंतची संख्या आपण घेऊ शकतो। अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन टूलच्या सहाय्याने इझिली करता येतात। अबॅकस लेवल 1 मध्ये हे जे कॅल्क्युलेशन्स आहेत याच्यामध्ये जे पण मी आतापर्यंत फॉर्म्युले शिकवलेले आहेत ते सर्व फॉर्म्युले इथं क्लिअर होतील किंवा या व्हिडिओमध्ये नक्कीच तुमचे पूर्णपणे जे पण डाउट्स असतील ते क्लिअर झाले असतील। पुन्हा असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन भेटूया उद्या। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।